शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे आपली. आणि आज लोडिंग चालले 24 फेब्रुवारी 2026. शेवगा लोडिंग. शेवगा नर्सरी ओडिसी जातीचा शेवगा. जो शेवगा लावल्यानंतर आपल्याला 3 महिन्यात फ्लॉवरिंग चालू होते. 7 ते 8 महिन्यामध्ये शेंग बाजारात विकली जाते. ज्याला वर्षभर उत्पादन असतं. जिची पानापासून आपण मोरिंगा पावडर बनवू शकतो. पाल्याची संख्या जास्त असणारं आणि वर्षभर उत्पादन देणारं अशा प्रकारचं हे जे लोडिंग चाललेलं आहे. श्री डॉक्टर महेंद्र पाटील सर, सुपनेगाव कराडासाठी. त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये श्री किरण सरक सर मिरगाव सरांचं कोटलिंग मेडिकल आहे. आणि आता आपले जुने शेतकरी आहेत दोन्ही पण. तर आता जे लोडिंग चाललेलं आहे शेवगा जर म्हटलं तर आपल्याला कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये येणारं पीक आणि ज्याचं आयुष्यमान 8 ते 10 वर्ष असणारं असं हे जे लोडिंग चाललेलं आहे. तर आपल्याला बघू शकतो आपण शेवग्याची जात आहे ओडिसी, ज्याला वर्षभर शेंगा असतात आणि उत्पादन चांगलं आहे. अशा प्रकारचं हे जे रोप आहे हे क्वांटिटी असेल तर 30 रुपयानं महाराष्ट्रात घरपोच येतं. मातीमधील शेवगा असल्यामुळं इतर नर्सरीवाली कोकोपीटमधला देतात, त्यामुळं मर जास्त होते. तर हा जो शेवगा आहे हा मातीमधला असल्यामुळं रोपाची खोड आणि वाढण्याची ग्रोथ फास्ट मिळते. तर अशा प्रकारचं हे जे शेवगा आहे हे आपल्याला रोप 30 रुपयानं घरपोच येते. मॅडम हे घ्या. अशा प्रकारे रोपं सिलेक्शन करून दिली जातात. जे लहान रोपं वाढतं त्याला 8-15 दिवसानं परत खत पाणी करून रोपं वाढवली जातात. तर आजचं जे लोडिंग चाललेलं आहे फलटण आणि कराडसाठी. तर आता शेवग्याची लागवड आपण लोडिंग करताना बघूया. 8 बाय 5 वर असते शेतकरी मित्रांनो. एका एकरामध्ये 1000 रोपं बसतात. रोप लावल्यापासून आपल्याला 3 महिन्यात फ्लॉवरिंग चालू होतं. 7 ते 8 महिन्यात शेंगा बाजारात विकल्या जातात. आणि शेंगेची चव गावरांसारखी असते. वर्षभर शेंगा असतात. शेंगेची लांबी इत्या ही साधारण 1.5 फुटापर्यंत असते, 1.25 ते 1.5 फूट. त्याचबरोबर रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे रोप मातीमध्ये असल्यामुळे जमिनीत फास्ट ग्रोथ करतं आणि आपल्याला उत्पादन 7 ते 8 महिन्यात शेंगा बाजारात विकल्या जातात. 8 बाय 5 वर लागवड केल्यामुळे एकरामध्ये 1000 रोपं बसतात. रोप जे आहे हे रोप आपल्याला साधारण 30 रुपयानं घरपोच येतं. शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान घेता येतं. ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे. सरीमध्ये खड्डा घेऊन आपण रोप लावते वेळी त्यामध्ये शेणखत, निंबोळी पेंट, थिमेट, फोरेट म्हणतो ते टाकायचं आहे. पिशवी पाडून रोप लावल्यानंतर दुसऱ्या आणि 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22ची आळवणी घ्यायची आहे. 1 महिन्यानंतर याला 10 ग्रॅम DAP घालून शेंडे कट करायचे आणि मातीची भर लावायची आहे. त्यानंतर आपल्याला एकदा लावल्यानंतर 8 ते 10 वर्षे चालणारं पीक म्हणजे शेवगा. रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे रोप आहे हे आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतं. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळतं. अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी नर्सरी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. खात्रीची रोप, योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळत असतं. तर शेवगा जर म्हटलं तर कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये येणारं पीक आणि जिचा मोरिंगा पावडर बनवण्यासाठी पाल्याचा वापर जास्त होतो अशी ही जात जी आहे ही ओडिसी 3 म्हणून जात येते. बियाणं महाग असल्यामुळं रोपाची किंमत ही आपल्याला 30 रुपये घरपोच मिळत असते. फक्त क्वांटिटी पाहिजे. किरकोळ क्वांटिटीला शेवगा पाठवता येत नाही. शेवगा हे नाजूक पीक असल्यामुळं आपण दर 4 दिवसाला जे बुकिंग आलेलं असतं त्यावेळी शेवग्याची एक स्पेशल गाडी करून पाठवत असतो. तर शेतकरी बंधूंनी कमीत कमी 1 एकर शेवगा लावला तर 1000 रोपं लागतात. आणि रोप जे आहे आता आल्यानंतर 8 ते 10 दिवस ठेवा. त्यानंतर आपल्याला वातावरणात रोप सुटेबल झाल्यानंतर हिची लागवड करायची आहे. आता रोपं ठेवताना आपण झाडाखाली ठेवायचे आहेत जेणेकरून रोप सावलीमध्ये वाढतं चांगलं आणि रोज पाणी मारायचं आहे. आणि 8 ते 10 दिवसांनी लागवड केल्यानंतर आपल्याला रोपाची ग्रोथ चांगली येते. 1 महिन्यानं शेंडे कट करा. त्यानंतर प्रत्येक 2.5-3 महिन्याला शेंडे कट करत घ्यायचं आहे जेणेकरून झाड डेरेदार होईल. अशा प्रकारचं आपल्याला लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला दिवस शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.